चित्रकल्पयो भुजङ्गमौक्ति कर्कयो गरिष्ठरत्नलोष्टयो सुरुद्विपक्षभक्षयो कृष्णारविन्दचक्षुषो प्रजामहि महेन्द्रयो प्रवृत्तिकर्कराजनाशिनो भजाम्यहम्। हर हर महादेव। श्रद्धा भक्ती आणि अध्यात्माचा त्रिवेणी संगम साधणारा 17वा श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा तसेच भव्य संगीतमय देवी भागवत कथेचा दाडबुद्रुक तालुका राहता येथे उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। ग्रामविकास अधिष्ठान आणि दाडबुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने धार्मिक महोत्सवामुळे वातावरण भक्तिमय झाले आहे। साईबाबांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले। दररोज सायंकाळी देवी भागवतमय कथा शिवकथाकार साध्वी सोनालीताई करपे यांच्या वाणीतून 25 डिसेंबर ते 1 जानेवारी 2026 कालावधीत सायंकाळी 6:30 ते 9:30 यावेळेस कथा पार पडणार आहे। सोहळा यशस्वीतेसाठी श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळ, युवक युवती, स्त्री आणि पुरुष, ज्येष्ठ नागरिक परिश्रम घेत आहेत। 1 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे भोजन दिल्यानंतर मंगलमय वातावरणात कार्यक्रमाची सांगता होणार आहे। घरी आणायची नाही, छत्री सुद्धा घेऊन यायची नाही आणि दुसऱ्याच्या घरचा कुंकुवाचा करंडा चुकून सुद्धा आपल्या घरी आणायचा नाही। संक्रांतीच्या वेळेला वानामध्ये तुम्हाला दान मिळालं असेल, हरकत नाही, घेऊन या। पण काल्याचं कीर्तन, कुणाचं लग्न, ही हिला औक्षण करते, ती तिला कुंकू लावते, चुकूनच आलं, पर्स मध्ये पडलं, पिशवीतच होतं, लक्षच नाही दिलं। कसं लक्ष नाही दिलं तुम्ही? चुकून सुद्धा आणायचं नाही। या 3 वस्तू तुम्हाला सुखानं जगायचं असेल, आपल्या घरात बरकत राहावी असं वाटत असेल तर या 3 वस्तू चुकूनही दुसऱ्यांच्या आपल्या घरी घेऊन यायच्या नाही। थोडस मनावर ताबा ठेवा, कंट्रोल करा। काही कमी नाही केलं परमेश्वरानं आपल्याला, आणि एखादी वस्तू आपल्याकडे नसेल तर तिच्यावरनं आपलं काही थांबत नाही, प्रवास चालूच आहे आपला। 3 वस्तू आणायच्या नाही, काळजी घ्या। दुर्योधन म्हणतोय पांडवाचाही भाग आमचाच आहे, मरताना त्यांचा जीव तळतळ करत असतो, आमचं नाही, आमचा वारसदार नाही, आता लोकालाच होणार, हे लोकच खाणार। सारखा त्यांचा जीव तळ 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 करतो, आणि ही तळतळ फार वाईट असते, फार वाईट असते। लक्षात घ्या, एखाद्याचा शाप घेतला तरी चालेल, पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही। या कथेतून एवढं जरी लक्षात राहिलं तरी खूप काही झालं। एखाद्याचा शाप घेतला तरी चालेल, पण कुणाचा तळतळाट कधी घ्यायचा नाही, कारण तळतळाट कधीच माणसाला सुख लागू देत नाही, कधीच नाही। त्यांना कधी सुखाची अपेक्षा ठेवायची नाही। म्हणजे ज्यांचं बुडालं त्यांचा जीव तळतळ करतो, मग ते कुणाला तरी भेटलं की त्या लोकांना सुख मिळत नाही। उत्तर महाराष्ट्र नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी। नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA। दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील, तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव।